भारतीय गुप्तहेर इतिहासातील एक असं नाव ज्याचा उल्लेख होताच शत्रूच्या गोटात आजही धडकी भरते आणि प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. ते नाव म्हणजे रवींद्र कौशिक. ही केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाही, तर शत्रूच्या छाताडावर बसून देशरक्षणाचं व्रत निभावणाऱ्या एका खऱ्याखुऱ्या सुपर हिरोची महागाथा आहे. राजस्थानच्या श्रीगंगानगरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेला हा तरुण दिसायला एखाद्या फिल्मस्टारसारखा देखणा आणि अभिनयात तितकाच पारंगत होता. लखनौच्या एका नाट्यस्पर्धेत आपल्या अभिनयाने सर्वांना मंत्रमुग्ध करणाऱ्या या तरुणावर रॉच्या अधिकाऱ्यांची नजर पडली. त्यांना एका अशा माणसाची गरज होती जो शत्रूच्या देशात जाऊन त्यांचाच होऊन भारतासाठी डोळे आणि कान बनेल. वयाच्या अवघ्या 23व्या वर्षी रवींद्र यांनी या आव्हानाचा स्वीकार केला आणि एका सामान्य तरुणाचा ब्लॅक टायगर बनण्याचा थरारक प्रवास सुरू झाला. पाकिस्तानात जाण्यापूर्वी त्यांचं संपूर्ण अस्तित्व पुसून टाकण्यात आलं. त्यांनी आपली मातृभाषा, आपली ओळख आणि आपला देश मागे सोडला. दिल्लीत त्यांना उर्दू शिकवण्यात आली, मुस्लिम धर्मातील बारकावे शिकवले गेले आणि शारीरिक स्तरावरही त्यांना पूर्णपणे बदलण्यात आलं. 1975 मध्ये ते पाकिस्तानात दाखल झाले, पण रवींद्र म्हणून नाही तर नबी अहमद शाकीर म्हणून. नबी अहमद शाकीर बनून त्यांनी तिथे कायद्याचं शिक्षण घेतलं आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चक्क पाकिस्तानी सैन्यात प्रवेश मिळवला. हा जगातील गुप्तहेर इतिहासातला असा चमत्कार होता जो आजही अविश्वसनीय वाटतो. एका भारतीय तरुणाने शत्रूच्या सैन्यात मेजर पदापर्यंत मजल मारली. तिथे त्यांनी लग्न केलं, संसार थाटला, पण त्यांचं खरं हृदय आणि इमान फक्त भारतासाठीच धडधडत होतं. 1979 ते 1983 या काळात त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्र हालचालींपासून ते युद्धाच्या रणनीतीपर्यंतची सर्व गोपनीय माहिती भारताला पुरवली. त्यांच्या याच अचाट धाडसामुळे पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांना ब्लॅक टायगर ही पदवी दिली. पण 1983 मध्ये नशिबाने घात केला. भारताने पाठवलेल्या एका दुसऱ्या गुप्तहेराच्या चुकीमुळे रवींद्र कौशिक यांचं सत्य उघड झालं. ज्यांच्यासोबत त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं त्याच पाकिस्तानी सैन्याने त्यांना अटक केली. सियालकोटच्या तुरुंगात त्यांचा 2 वर्षे भीषण छळ झाला. शरीराची चाळण झाली, पण या वीराने भारताचं नाव आणि गुपितं ओठाबाहेर येऊ दिली नाहीत. मी मेल्यानंतर माझं शरीर भारताला द्या, ही त्यांची शेवटची इच्छाही पूर्ण होऊ शकली नाही. 16 वर्षे तुरुंगात नरकयातना भोगल्यानंतर 2001 मध्ये टीबी आणि हृदयविकारामुळे या महानायकाने परक्या देशात शेवटचा श्वास घेतला. रवींद्र कौशिक यांनी स्वतःच्या रक्ताने देशाच्या सीमा सुरक्षित केल्या, पण दुर्दैवाने त्यांना ना अधिकृत सन्मान मिळाला ना मोकळा श्वास. पण जोपर्यंत हा देश आहे तोपर्यंत या ब्लॅक टायगरचं शौर्य भारतीयांच्या रक्तात कायम जिवंत राहील. देशासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या या महान सुपुत्राची कथा जर तुमच्या मनाला भिडली असेल तर या पोस्टला नक्कीच लाईक करा आणि ही शौर्यगाथा अभिमानाने शेअर करा.